हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर माझे जे 2 ब्लॉग होते आधीचे, त्यात मी कमेंट रीड केल्या त्या तुम्हा सगळ्यांच्या. मला खूप आनंद झाला, खूप आवडल्या मला ते तुमचं सपोर्ट. तुम्ही किती सपोर्ट करताय सगळेजण, आणि जे मला पर्सनली सजेशन पण मिळाले ना भरपूर जणांकडनं तुमच्यातल्या, तर ते मी नक्की ट्राय करेल करण्याचा. आणि काही नाही, आज मी 8 दिवस झाले ब्लॉगच बनवला नाही. तर तेच म्हणजे कळतही नव्हतं काय कंटेंट क्रिएट करायचं. कारण की ना, म्हणजे जेव्हा आपण वर्किंग असतो किंवा आपण घराच्या बाहेर जात असतो त्यावेळी खूप इझी नाही म्हटलं जाणार बरं, मुळीचही नाही. कारण की मला सुद्धा वाटायचं की काय कंटेंट क्रिएट करणं, आपल्या डेली लाईफचं तर दाखवायचं, एवढं कठीण नाही जाणार ना. पण नो, आय एम रॉंग. इट्स नॉट अन इझी जॉब, मुळीचही नाही. कारण की मी 2च व्लॉग केले, तर मला आता असं झालेलं आहे की अरे किती कठीण आहे एकदम. तर आता समजतं येते की खूप लवकर म्हणजे खूप मेहनत करावी लागणार आहे या गोष्टीसाठी, कंटेंट क्रिएशनसाठी. आणि बाकी मग जे समजा जे बाहेर जातात, लेडीज म्हणा, जेंट्स म्हणा, जे कोणी वर्किंग असतात किंवा बाहेर जात असतात ना, त्यांना तरी जराशे टॉपिक मिळून जातात ना दाखवण्यासाठी, क्रिएशनसाठी. पण मी तर पूर्ण वेळ घरात असते, ऑल टाइम. तर म्हणजे दाखवून तरी मी काय, म्हणजे क्रिएट तरी मी काय करू कंटेंट ना. मग ते खूप खूप डिफिकल्ट झालेलं आहे. तर मग आज वीकेंड असल्यामुळे म्हटलं नाही आज तर व्लॉग झालाच पाहिजे, काहीही करून आज व्लॉग करायचाच आहे. तर आता केलेली सुरुवात. तर आज काही नाही, दुसरं एका ठिकाणी जायचंय इन्क्वायरी करायसाठी. ते तुम्हाला कळेल थोडा वेळ पुढे व्लॉग जसं जसं जाईल ना. म्हणजे तुम्हाला काही एकदम मोठी गोष्ट नाहीये, पण हो माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी ती गोष्ट मोठीच आहे. तर आता जाऊ वगैरे, बघू. आणि दुसरं पण ना, दुपारी नाही बरं, संध्याकाळी जावं लागेल. कारण की ऊन इतकं वाढलेलं आहे, टेम्परेचर इतकं हाय आहे, म्हणजे घरातही गरम होतंय, एकदम उन्हाच्या झळा लागताय. नको, मग संध्याकाळी जाऊ. मग तोवर काही नाही, दिवसभरात आपले काम आणि वीर्स एकदम. आणि आज त्यांना पण सुट्टी कशाची मी दाखवते तुम्हाला ते काय करताय. मध्ये मध्ये काम घेऊन बसले. ऑफिसचं काम म्हटलं की ना, आपण वीकेंडची वाट बघतो. मी तर तुम्हाला सांगू, जे वर्किंग पर्सन असताना त्यांच्यापेक्षाही जास्त मी वीकेंडची वाट बघत असते. कारण की मला मग तेवढंच ते त्याला सांभाळतात वगैरे, तो त्यांच्यासोबत खेळतो, मग मला थोडं रिलॅक्स असं, जसं मी आता व्लॉग बनवू शकते कारण की ते त्याला सांभाळताय म्हणून. आणि मग आज मी ना डोसे बनवायचा प्लॅन केलेला आहे. नाश्त्यासाठी करायचा होता खरं तर, पण कसला नाश्ता म्हटला म्हणजे आपल्याला 9 किंवा 10 वाजेपर्यंत नाश्ता म्हणजे त्याला नाश्ता म्हणता. जर आपण 12 वाजता करतोय, 12-12:30ला, तर तो नाश्ता नाहीये ना, मग ते जेवणच झालं. तर आज दुपारच्या जेवणामध्ये डोसे बनवलेले, डोसे आणि चटणी आहे. आणि बाकी मग बघू आता कशी जमते, काय जमते, त्यांचे ते काय म्हणतात म्हणून, त्यांना आवडते की नाही. आणि तुम्हाला मी आता दाखवते. बाय. तर मी ना डोसे बनवायसाठी जातच होती, पण म्हटलं बघू हे 2 जण काय करताय नेमके. तर येऊन बघते, तर वीर त्याचे फेवरेट सॉन्ग बघतोय. मी दाखवते तो कोणते सॉन्ग बघतो. पण तुम्ही गेस करू शकता का, ह्या एजचे मुलं, टीव्ही तर नाही दाखवला पाहिजे आय नो, पण ना थोडंफार मग मला, म्हणजे तो शांतच बसत नाही, मग तेव्हा थोडंफार दाखवावा लागतो. तर त्याच्या एजचे बाळ म्हणजे कोणते गाणे बघतात कार्टूनचे, एक मोठा हाती, आहा टमाटर वगैरे असे ना. तर पण आमच्या वीरला ते नाही आवडत बरं. आमच्या वीरला बघा काय आवडतं, त्याची हेच डेंजर आहे. सी बघा कोणतं हे चोरी चोरी, कोणतं आहे हो, चोरी चोरी चुपके चुपके मूवीचं सॉन्ग आहे वाटतं. सलमान खानचं. आणि अजून दुसरं दाखवा, बघा किती आनंद होतो त्याला. घ्या थोडं पुढे, बघू शकता त्याला काय आवडतंय. ताजा ताजा कली खिली है, हम उसके दीवाने हैं. हे कहू ना प्यार हे मूवीचे. नंतर अजून कोणतं ऐश्वर्याचं, कोणतं अनिल कपूरचं, ऐश्वर्याचं कोणतं,
हमारा दिल आपके पास है, जया बच्चन, संजीव कुमार, म्हणजे 90चे तर आवडता 70चे सुद्धा आवडतात. द्या ना त्याला ते खेळायला, रडेल ना. बसलाय शांत, नको मारू. हे बघा स्वतःला मारतो. त्याला जर त्याच्या मनासारखं काही करू नाही दिलं की तो स्वतःलाच मारतो. आता हे नवीन शिकलाय, 2 दिवस झाले, पण आधी नाही करायचं एवढा. चालेल, बघू देऊ. तोवर तो बघतोय, मी तोवर डोसे बनवते. आता डोसा इज रेडी. आता त्यांना देते टेस्ट करायला, बघते कसे लागतोय. तर कारण की ना ते ना बोलतात खूप कमी, म्हणजे ते मला सांगून पण देतील की छान झालाय असं, बट मला माहिती, म्हणजे ते बोलण्यापेक्षा ना त्यांचे एक्सप्रेशन बघितले ना मी, तर मला बेटर समजेल. आता त्यांना दाखवते. कसे बसले ते दोघं. ए वीर, बघ काय आणलं मी तुला जेवायला, खाऊ आणला. बघा बऱ्याच दिवसानंतर समथिंग स्पेशल. डोसे लगेच बऱ्याच दिवसानंतर करत नाही का? कधी गेले होते लास्ट टाइम? डोसे पहिल्यांदा. ऍक्सेप्ट करायला शिका. हे खा. इग्नोर शेप. थोडा हा ठीक आहे. फर्स्ट टाइम बनवले तर शेप वगैरे ओके. टेस्ट करून बघूया आता. एक्सप्रेशन्स ना छान आहे, मस्त आहे. आवडले? येस, खरंच ना. फर्स्ट टाइम बनवले त्यानुसार म्हणजे ओके, मस्त आहे, छान आहे. पण तो पाहतो क्रिस्पी कुरकुरीत आहे. त्याच्या तोंडात ना ते काढा, त्याला देऊन बघा. एक घास गरम द्यावं लागेल. बाजूच नका देऊ. हाय, आता रात्रीचे 8 वाजले आणि आम्ही आता बाहेर जाण्यासाठी निघालो. आता आम्ही पार्किंग मध्ये उभी आहे. तर आता जाऊ. मी तुम्हाला सकाळी बोलली ती बघा की गोष्टीचं म्हणजे इन्क्वायरी करायला जायची असं. तर आता आम्ही तिथे जाऊन मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते काय आहे नेमकं ते. तर बाय. तर पोचून गेलेलो आहे आपण त्या ठिकाणी. दुसरं काही नव्हतं, फक्त आरोची इन्क्वायरी करायचं आहे, कोणती कंपनीचं बेटर राहील, काय राहील. तर आरो घ्यायचं होतं. मी म्हटली होती ना तुम्हाला सकाळी सुद्धा की काही एवढी मोठी गोष्ट नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे घराचीच वस्तू आहे ना, मग ती पण महत्वाचीच असते. आणि पाण्याबद्दल तर सगळ्यात महत्वाचं. तर मग तर आता आरोचं तर आपली इन्क्वायरी वगैरे झाली आहे आणि आम्ही आता ना स्टोअरमध्ये आलेलो आहे. ते थोडंसं सामान घेत आहे आणि मी आणि वीर त्यांची बाहेर वाट बघते. वीर हाय कर. हाय. बरं जाऊ दे, बाय कर. हां कर 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 रे सुनू. सो फायनली बर्गर ऑर्डर केलेला आहे. मला ह्या माणसाने जसा लास्ट विकेंडला माझ्यासोबत स्कॅम केलेला होता तो ह्यावेळेस झालेला नाहीये. तर आता काही नाही, बर्गरची मजा घेऊया. पुण्यात पुणेरी पाटी खूप फेमस असतात. तर एक मी ना मजेशीर पाटी बघितली आज, बघा तुम्ही पण. अहो, कसा वाटला बर्गर? आयुष्य फार सुंदर आहे, फक्त बर्गर खाता यायला पाहिजे. सिच्युएशन झाली माझ्यासोबत. चीज बाहेर, सगळं कांदा बिंदा काकडी सगळं बाहेर, आणि ते पाव एकीकडे, ब्रेड एकीकडे. बर्गर खाऊन झाला होता, पण ना एका बर्गरने कुठे पोट भरतं. मग ऑप्शन शोधत होतो, तर ना एक मिसळ हाऊस दिसलेलं आणि ना तिथं गर्दी पण खूप होती. आणि मग आपलं कसं असतं, जर गर्दी वगैरे असली तर आपल्याला कळतं ना की इथं क्वालिटी वगैरे चांगली असेल, म्हणून आता इथं आलो. तर एक मिसळ आणि एक पावभाजी ऑर्डर केली आहे. आणि मला ना असं म्हणजे पर्सनली असं वाटायचं की मिसळ फक्त सकाळीच खातात जास्त तरी दिवसा, पण इथं बघते ना तर प्रत्येक टेबलवर मिसळ आहे. तर म्हटलं चला ट्राय करून बघू. रात्रीची खाऊन आपण केली आता ऑर्डर, बघू आता कशी आहे.
तर आता पोहोचून गेलोय आम्ही घरी, बाहेर वगैरे गेलेलो होतो, आता आलो. तर तुम्ही बघितला आज दिवसभर म्हणजे की आजचा दिवस माझा कसा होता. पूर्ण काही असं स्पेशल तर प्लॅन नव्हता आज, पण घरातल्याच आपलं डेली रुटीन तेच मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता स्पेशल डोसे डोसे खाल्ले ना स्पेशल. दुपारी बनवले होते. डोसे बनवले होते. भरपूर वेळ लागतो बरं. रात्री त्याला ते तांदूळ आणि डाळ भिजत घालायची, मग ती सकाळी ते म्हणजे मिक्सर मधनं तिला पूर्ण बारीक करायचं, मग करायचं. तुम्हाला काय वाटलं सोपं थोडी राहतं. त्याच्यात तुमचं हा खरंय. हा खायला काही एवढं नाही राहत आणि करायला रात्रीपासून 10 मिनिटाचं खाणं होऊन जातं. पण ते काल अर्ध्या म्हणजे आदल्या अगोदरच्या दिवसापासून ते सुरुवात करायला आपल्याला प्रिपरेशन. तेच मग एक वेळ ना त्यापेक्षा जर आपण घरी दुसरं बनवलं पावभाजी वगैरे तर त्याला तेव्हाचा वेळ लागतो. असं आदल्या दिवसापासून तयारी नाही लागत. ते परवडतं. तीच तर मजा राहते. व डोसे आप्पे इडली करणारा माणूस थकून जातो. आणि परत एवढं करूनही ते जमले पाहिजे, नाही तर तव्याला त्याला चिटकता पूर्ण खाली. माझा एक झाला होता खराब. मग नंतर व्यवस्थित तोनी दाखवला मग तुम्हाला ब्लॉग मध्ये. तोनी दाखवला चांगला दाखवला. तो ना पूर्ण चिपकून गेला होता तव्याला. बरं झालं तोनी दाखवला मला. तो जर तुम्हाला दाखवलास तर मी म्हटलो तर राहू दे, काही करू नको, जाऊ दे. नाही पण जमले ना पुढचे जमले, हे महत्वाचं आहे ना. वीर बघा तो पण खेळतोय. 11:30 वाजले. झोप रे. तो काही झोपत नाही भाऊ 1 वाजेपर्यंत, 1-2 वाजेपर्यंत. वीर तू हाय म्हण सगळ्यांना. हाय कर. बाय 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 कर. बाय बाय वीर बाय. तो ना आपण असं हाय बाय करतो ना, तो असा करतो. बाय कर वीर बाय कर. करणार रे. बाय. मी भूर चाललो. बाय. बरं चालेल बाय. गुड नाईट. मग तो बघा त्याला वाटलं मी त्याला बाय म्हटली. बाय वीर. बाय बाय. चालेल. बाय बाय. मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. गुड नाईट.